आज नाराज झालं मन संबंध महाराष्ट्राला. ज्या बैलाने संबंध महाराष्ट्रात मोठ्या मैदानामध्ये कधीच नाराज केलं नाही, परंतु त्या नंदीनं आज सुद्धा गटाला सुद्धा नाराज केलं नाही, परंतु सेमीला नाराज केलं. झालो आपण नाराज. चालणार, शेवटी खेळ आहे, खेळामध्ये चालते हार जीत होत राहते. आता सगळी लोक अशी म्हणतायत की मामांनी हा पायरा का केला. कारण कसं आहे तुम्हाला सांगतो, प्रत्येक नंदीला बकासूर सोबत पळायचे प्रत्येक मालकाचं स्वप्न आहे, बकासूर सोबत पळायचे त्यांना. त्याच्यामुळे खरंच एखाद्याचं स्वप्न पूर्ण होत असेल, होऊ द्या, नाराज होऊ नका रे. 12 वेळा हिंद केसरी येतो, त्याच्या आसपास कोणीसुद्धा नाही आहे त्याच्या आसपास. काय बारकी एवढी छोटीशी मैदानं म्हणू शकत नाही, मोठी मैदानं जरी असले तर का नाराज होत आहे. येऊ द्या ना, दुसरी नंदी गरिबाच्या उजेडात येऊ द्या, 2 नंबरचे नंदीसुद्धा उजेडामध्ये येऊ द्यात. खरंच कुणीच नाराज होऊ नका रे. खूप नाराज झाले रे. आज मला खरंच संभाजीनगरचा एक लय मोठा फॅन आहे आपला, तो अक्षरशः रडला रे. खरंच त्याला वाईट वाटलं. मित्रा, तुला कॉलवरतीच पण सुद्धा सांगितलं, मी इथं सुद्धा सांगतोय, आपण बकासूरचे खूप मोठे फॅन आहोत. तो बैल पळतोय आपल्यासाठी खूप आहे, त्याने खूप सारं कमावलं रे, खूप सारं कमावलं. तो पळतोय एवढंच आपल्याला बास. तो आजारपणातून आला आणि तो तुम्ही बघितलं, त्याचा पळ पण बघितला, तो कमी नाही कुठे पडला रे, कमी नाही कुठे पडला. खरंच तो बकासूर आहे. चालणार रे, खेळ आहे, खेळामध्ये हार जीत होत राहते. त्याने त्या दिवशी प्रत्येक मैदानामध्ये 1 नंबर करेल असं नाही होत रे, असं होत पण नाही आहे. बाकीचे नंदीसुद्धा पळण्यासाठी येत आहेत आणि बाकीचेसुद्धा जिंकण्यासाठी येत आहेत. बकासूरचा पायरा आज वाटलं मनाला थोडंसं की व्हायला नव्हता पाहिजे होता. हा मोठं मैदान होतं, सगळेजण टॉपच्या पायऱ्यामध्ये आलेले होते, बकासूर हलक्या पायऱ्यामध्ये आलेला होता. परंतु कसं होतं हो का, खूप महिने झाले पेंडिंगवरती हा पायरा होता. त्या मालकाची इच्छा होती की आम्हाला बकासूर सोबत पळायची, आमची इच्छा आहे, काही करा, पण म्हणजे बकासूरचे पैरे जे असतात त्या पेंडिंगवर असतात. असो, एका पराभवाने 2 पराभवाने असे किती पराभव तरी होऊ द्या, तरी शेवट बकासूर फॅन आहे मी. जरी यूट्यूबवर जरी असलो, ते बैलगाडा शर्यत क्षेत्रामध्ये बकासूरमुळेच माझी ओळख आहे. या बैलगाडा शर्यत क्षेत्रामध्ये खूप लोक बकासूरमुळेच ओळखतात आपल्याला. आपला चॅनल जो आहे तो बकासूरमुळेच आहे. आणि विश्वास ठेवा, बकासूर 1-2 मैदानं हरला म्हणून कधीच नाराज व्हायचं नसतं. तो नंदी दुसऱ्या दिवशी विजय मिळवतो, दुसऱ्या दिवशी गुलाल मिळतो, असा हा बकासूर आहे. त्याच्यामुळे खूप लोक नाराज होत आहेत आणि मामांची त्यात काही चुकी नाही. काही मामांना खरंच कुणी काही बोलू नका रे. कारण काय होते, बाकीचे नंदीसुद्धा उजेडात आपल्याला आणायचेत. बाकीच्या नंदींना एक टॉपच्या नंदींसोबत पैरे मिळवून द्यायचेत. खूप लोक मला बोलले आता की बकासूरचा पैरा जो आहे तो एवढा लहान का बरं केला, एवढा कमी का पैरा केला, बैलसुद्धा पुरला नाही. परंतु शेवटी चालतं रे, खेळ आहे, खेळामध्ये कमी जास्त पाळणारा बैल असतोच. अनेक एक उदाहरणसुद्धा दिलं. लखन एवढा टॉपचा नंदी आहे, तो सगळ्यात टॉपच्याच पैऱ्यात पळतो. हा पळतो, लखन पळतो तर पळतोच म्हणतो आपण. शेवटी तो एक किंग आहे, तो किंगचा आहे. परंतु शेवटी कसं होतं आहे, बकासूरने खूप सारा इतिहास करून ठेवला आहे. लखन त्याच्या आसपाससुद्धा नाही आहे. लखन आत्ता थोडंसं एक श्रीनाथ केसरीचं मैदान आणि पेडगावचं मैदान जिंकला आहे. 12 वेळा हिंद केसरी आहे बकासूर, एवढं डोक्यात ठेवा. रुस्तम हिंद केसरी एकदा आहे. असे बरेच त्याचे फायनल आहेत. त्याच्यामुळे त्याच्या आसपास कोणताच नंदी नाही आहे. तो एक काम करतो आहे, उजेडात आणतो आहे 2 नंबरचे नंदी. आपण साथ द्या, मामांना साथ द्या, आपल्या बकासूरला साथ द्या, कायम सपोर्ट करा. पैरे होत राहतील, कधी मैदानामध्ये हलका होईल, कधी पैरात मोठासुद्धा होईल. त्याच्यामुळे काही काळजी करू नका. निमसोडचं मैदान येते आता, ओपनचं मैदान येतं आहे निमसोडचं. त्या मैदानामध्ये बकासूरचा टॉपचाच पैरा असेल. बघूया कोण असेल काय नाही. परंतु आज चांगला पळाला बकासूर आणि वशासुद्धा चांगला पळाला. वशा थोडीशी जरा ट्रेनिंगची
जरूरत आहे वासराला, चांगला पळतो आहे तो सुद्धा. असो, बाकी छान झालं मैदान, खूप छान झालं. धन्यवाद.